युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केली होती। गुरुवारी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एस राजकुमार यांनी पाहणी करत सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर सोलापूर जिल्हा लाठीकाठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा, तलवार, बाजी, परशु कुराड, लाठीकाठी या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले। अवघ्या 6 वर्षाच्या अर्णव पाठणकर या बालशिवभक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। तर या प्रात्यक्षिकेत जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले। तर हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आज दिनांक 15 व उद्या दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण हॉल, ड्रीम पॅलेस, सेवा सदन शाळेसमोर येथील सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत पाहता येणार आहे। तर या प्रसंगी उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, गटनेते आनंद चंदनशिवे, श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, बिजू प्रधाने, ॲडव्होकेट सलीम नदाफ, विजय जाधव, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आकिब डफेदार, युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजू बल्ले नवरू, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्याक सेलाध्यक्ष अमीर शेख, संजय मोरे, महिलाध्यक्ष संगीता जोगदणकर आदींच्या उपस्थितीत पार पडले। हर्षदा माणिक नरके, मी महिला विद्यापीठमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव विद्यापीठमध्ये शिकते। मी BA फर्स्ट शिकते। शिवाजी महाराजांचं आम्ही हे प्रदर्शन पाहायला आलतो। शिवाजी महाराजांनी महिलांचा खूप आदर केला। त्यांनी कुठेसुद्धा लढाईला जाताना त्यांनी महिलांना कुठे पण घेऊन जात नव्हते, त्यांचा मान राखायला सांगायचे। गावात सुद्धा त्यांनी ग्रंथांचा लढाई करणाऱ्या महिलांना छळबीळ करत नव्हते। त्यांनी आजची काय भावना आहे? महिला सुरक्षित आहेत आजच्या महिलांना, म्हणजे सगळ्या महिलांनी तलवारबाजी ते शिकायला पाहिजे, कराटे वगैरे शिकायला पाहिजे। आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत। माझं नाव सानिया नालसाब डाल आहे। आम्ही 19 विद्यार्थिनी इथं आलेलो आहोत। तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र, शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, त्याच्यातील दांडपट्टा, त्यांच्या अनेक तोफा, अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले। ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहीत होते, काही शस्त्र माहीत नव्हते। त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली। नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी या शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला व त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतर असं होतं आम्हाला शस्त्रकालीन आम्हाला याच्यातील एक दांडपट्टा, त्याच्यातील खूप व्हरायटीज पाहायला मिळाले आणि कटर असते ना, त्याच्यातील देखील खूप व्हरायटीज पाहायला मिळाले, जे आधी मला माहीत नव्हतं की एवढ्या व्हरायटीज आहेत त्याच्यात। हे देखील खूप छान पद्धतीने मला माहिती मिळाली। शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी महाराज एक असे राज्य होते की त्यांच्या राज्यामध्ये जातपात असं कोणताही धर्म नव्हता। त्यांच्या लष्करी याच्यात प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक होते। कारण आज आपण शिवाजी महाराजांवरून देखील खूप जातीपात वादविवाद होत असतात, ते होऊ नये हा एक माझी इच्छा आहे।